महाराष्ट्रासह अनेक राज्यातील सर्वात आवडता देव आणि कदाचित त्यांचा कुलदैवत, ज्यांचं नाव आहे श्री ज्योतिबा. श्री ज्योतिबा यांच्या सांध्य दर्शनाची ओढ अनेकांना होती. अनेक दर्शक श्रोते असं म्हणाले की मी आपले यूट्यूबवर पाहतो, परंतु बऱ्याचदा दिवसभराचे आणि गर्दीचे कार्यक्रम आम्हाला दिसतात. खास करून ज्या वेळा कधी पौर्णिमेची यात्रा होते त्याही वेळा प्रचंड मोठी गर्दी असते. संध्याकाळच्या निरव शांततेमध्ये आम्हाला आमच्या आवडत्या ज्योतिबाचं दर्शन आपण घडवावं आणि आपणा सर्वांचा सल्ला म्हणून आम्ही हा एपिसोड आपल्यासाठी देतो आहोत. महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध असं सर्वांचं आवडतं ठिकाण, सर्वांचा आवडता देव श्री ज्योतिबा देव. ज्योतिबा देव यांना लोकदेवता असंही म्हणतात, दख्खनचा राजा असंही म्हणतात. श्री ज्योतिबा देवस्थान हे महाराष्ट्राचे लोकप्रिय देवस्थान आहे. या देवस्थानाची जागा समुद्रसपाटीपासून 3100 फूट उंचीवर आहे. इथला परिसर सातत्यानं निसर्ग सौंदर्यानं नटलेला असतो. बऱ्याचदा तर पटकन पाऊस येणं, धोधो पडणं आणि लगेच संपून जाणं, यामुळे इथला परिसर सर्वांना आवडतो. डोंगर, हिरवाई, छोटे नदी नाले आणि तळे हे सगळे भरलेले या ठिकाणी आपल्याला दिसतात. आणि म्हणूनच वर्षभरात केव्हाही जा, ज्योतिबाच्या दर्शनाला गेल्यानंतर आपल्या आवडत्या देवाच्या समोर नतमस्तक होताना, त्यांच्या मंदिरावर, त्यांच्या पायावर आणि त्यांच्या अंगावर गुलाल टाकताना जो आनंद होतो, तोच आनंद त्या प्रवासादरम्यान सुद्धा सर्वांना होतो. म्हणून वाडी रत्नागिरी, ज्या ठिकाणी आता श्री ज्योतिबा यांचं ठिकाण आहे, त्याचं नाव आहे ते, या ठिकाणी सर्व महाराष्ट्रीयन आणि इतर राज्यातले लोक वर्षभर येतात. हे ठिकाण कोल्हापूरपासून 17.5 किलोमीटर अंतरावर आहे. सह्याद्री पर्वतरांगाच्या एका टोकाला, जिथं हत्तीच्या सोंडेसारखा आकार आहे, त्यावर आणि पन्हाळगड आणि पावनगड या परिसराच्या रस्त्यावर हे मंदिर अनेक वर्षापासून उभं आहे. हे ज्योतिबाचं डोंगर जुनं आहे, प्राचीन आहे. ज्योतिबाचा नवस नावाचा खूप जुना सिनेमा सुद्धा अनेकांनी तो बघितलेला आहे. आणि म्हणजेच फोटो, सिनेमा, वेगवेगळ्या पद्धतीच्या मालिका यामधून सातत्यानं भक्तांना आपल्या श्री ज्योतिबा देवाचं दर्शन घेणं आवडतं. हा जर विचार केला तर ज्योतिबा हे बद्री केदाराचेच रूप आहे, हेही आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश व जमदग्नी या सर्वांचा मिळून एक तेजपुंज अवतार म्हणजे ज्योतिबा किंवा केदारनाथ हे नाव त्यांचं आहे. ज्योतिबा देवांची मूर्ती सुद्धा स्वयंभू आहे. ती साधारणपणे 4.5 फूट उंचीची आहे. ती बेट भैरवनाथाच्या अवतारात असून ती चतुर्भुज आहे. मूर्तीच्या हाती खडग, त्रिशूल, डमरू असून त्यांचे वाहन घोडा आहे. ज्योतिबाच्या देवाचा, डोंगराचा आणि मंदिराचा संदर्भ अत्यंत प्राचीन आहे. अनेक वर्षापूर्वी त्या परिसरातील दैत्यांनी त्या भागामध्ये खूप मोठा हाहाकार माजवला होता. जनता छळाला कंटाळून गेली होती. करवीर निवासिनी श्री अंबाबाईंनाही दैत्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. या राक्षसाच्या छळापासून आपली आणि लोकांची मुक्तता व्हावी याकरता श्री अंबाबाईंनी तपश्चर्या सुरू केली. केदारेश्वराला या दैत्याचा संहार करण्याची विनंती केली. तेव्हा केदारेश्वरांनी राक्षसाशी युद्ध करत प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध केला. तो या डोंगरावर केला, म्हणूनच या डोंगराचे नाव रत्नागिरी किंवा वाडी रत्नागिरी असे पडले. रत्नासुराच्या वधानंतर श्री अंबाबाईंनी आणखी प्रार्थना केली आणि ती असं म्हणाली की हे देवा, तुम्ही सातत्यानं या करवीर नगरीवर, कोल्हापुरावर आपली कृपादृष्टी ठेवावी आणि आम्हाला यापुढे सुद्धा अनेक संकटापासून वाचवावं. सदोदित तुम्ही आमच्या रक्षणासाठी तयार राहावं. म्हणूनच अंबाबाईच्या रक्षणाकरिता श्री ज्योतिबाचे मंदिर कोल्हापूरच्या दिशेला दृष्टी राहील असेच
दक्षिणाभिमुख आहे. मंदिराचे बांधकाम उत्तम प्रकारच्या बेलचाट दगडापासून करण्यात आलेले आहे. हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्य शैलीतील असून या ठिकाणी 3 मंदिराचा समूह आपणाला दिसून येतो. मुख्य मंदिर हे सर्वात जुने आहे. उर्वरित 2 मंदिरे 18व्या शतकात बांधली आहेत, तर महालक्ष्मी मंदिराबरोबरच जुने मंदिर बांधलेले आहे असा उल्लेख अनेक ठिकाणी सापडतो. परंतु मंदिराची बांधकामाची पद्धत अत्यंत दर्जेदार असून पुढील शेकडो वर्षापर्यंत मंदिराला काहीही होणार नाही अशा पद्धतीनं ते बांधकाम करण्यात आलेलं आहे. या उलट शिलाहार या राजानं पन्हाळा राजधानीत असताना ते बांधलं आहे असाही उल्लेख अनेक ठिकाणी सापडतो. तर ज्योतिबा भक्त नावसी यांनीही हे मंदिर बांधल्याचे काही ठिकाणी उल्लेखात सापडते आहे. तसेच हे देवालय ग्वाल्हेरचे राजे राणोजीराव शिंदे यांनी 1930 सालात मूळ ठिकाणी पुनर्बांधणी करून उभा केले असाही उल्लेख अनेक ठिकाणी सापडतो. एकंदरीत ज्या वेळेला तुम्ही ज्योतिबाचं दर्शन घ्यायला जाता त्यावेळेला बरेच जण आपल्या कुटुंबात कायमस्वरूपात कुलदैवत असल्यामुळं काठी घेऊन सुद्धा चैत्र पौर्णिमेला त्या ठिकाणी जातात. त्या काठ्यांची भेट तिथं होते आणि ईश्वराचा प्रसाद घेऊन या काठ्या परतीला निघतात. तिथून म्हणजेच कोल्हापूरपासून सुमारे 200, 300, 400, 500 किलोमीटर एवढ्या अंतरावरून या काठ्या तिथे येत असतात. काठी घेऊन येणारी मंडळी खांद्यावर या खूप लांबच्या अशा मोठ्या काठ्या 2-3 जण त्या खांद्यावर वाहतात. अनेक ठिकाणी त्या उभ्या करून ईश्वराची पुन्हा साधना करतात आणि पायी चालत जात कधी कधी 15 ते 25 दिवसाचा प्रवास करून हे चैत्र पौर्णिमेला कोल्हापूरपासून जवळ असलेल्या ज्योतिबाच्या डोंगरावर जातात. त्या ठिकाणी ज्या पद्धतीने हे भक्त तिथं पोहोचतात, पायी चालत गेलेले असतात. एवढा मोठा सीन झालेला असतो तरी सुद्धा कोल्हापुरामध्ये गेल्यानंतर बरीच मंडळी कधी लक्ष्मीचं दर्शन घेते, श्री अंबाबाईंचं दर्शन घेते आणि त्यानंतर हळूहळू ते डोंगर चढायला लागतात. डोंगर चढून ज्यावेळेला ज्योतिबाच्या परिसरात ते येतात, खरं तर खूप थकवा यायला पाहिजे, परंतु प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नता असते. देवीचा आशीर्वाद आणि श्री ज्योतिबांचा आशीर्वाद हा सातत्यानं आपल्या कुटुंबातील अनेक समस्यांना, अडचणींना दूर करील याचा विश्वास हा भक्तांच्या मनी असतो. आणि म्हणूनच भक्त तिथं पोहोचल्यानंतर आणि देवीचं दर्शन घेतल्यानंतर अत्यंत आनंदी पद्धतीनं हे त्या ठिकाणी वास्तव्य करतात, तिथं थांबतात. दिवस रात्र, पाऊस, ऊन, वारा याचा कुठलंही त्रास त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या दिसत नाही. अत्यंत हसऱ्या चेहऱ्याने आपल्या आवडत्या देवाच्या अंगावर, मंदिरावर, त्यांच्या पायावर आपल्या जवळचा गुलाल ते उधळतात आणि देवाची आराधना करतात. चैत्र पौर्णिमा झाल्यावर पुढे 15 दिवस ते महिनाभर मंदिराच्या परिसरामध्ये सर्व भिंती गुलाबी रंगाच्या होऊन गेलेल्या असतात. एवढंच काय, दूरवरून भर उन्हाळ्यामध्ये चालत येणाऱ्या सर्व भक्तांच्या पायाला खालच्या बाजूला गुलाबी गालीचा व्हावा असा 2-3 इंचाचा थर मंदिर परिसरामध्ये गुलालाचा पडलेला असतो. या मंदिराच्या गुलालाच्या परिसरात इथून जाणाऱ्याचे जसे कपडे गुलाबी दिसतात आणि श्री ज्योतिबांचं दर्शन कोण घेऊन आले हे बाजूचे 500 किलोमीटरपर्यंतचे लोक जसे ओळखतात, त्याच पद्धतीनं येत असताना काट्याकुट्यांनी आणि खडकात दगडात रुतलेल्या या पायांना श्री ज्योतिबा आपल्या जवळचं मलमली वस्त्र टाकून आपल्या भक्तांना आपल्या उराशी लावून घेतात की काय असं वाटतं. कारण मंदिर परिसरामध्ये एवढा मोठा गुलालाचा खच भरलेला असतो. सातत्यानं अत्यंत प्रसन्न असणारी ही मूर्ती आपल्या भक्ताला अभय देण्याची सवय आणि अनेक वर्षापासनं इथं आल्यानंतर जवळच्या परिसरात दर्शन घेऊन जातानाचा थोडा प्रसाद, एखादी मूर्ती आणि खूप सारी ऊर्जा घेऊन ही मंडळी आपल्या गावाकडे परत असतात. हे परतत असताना ज्या पद्धतीनं शांत आणि धीरोदात्त पद्धतीनं दूरवरून खांद्यावर
काठी घेऊन येणारी ही मंडळी जाताना त्याच पद्धतीनं परतीच्या प्रवासाला लागते. असं जरी असलं तर पुढच्या वर्षात आणखी एका ठरलेल्या दिवशी पुन्हा ज्योतिबांचं दर्शन घ्यावं ही ओढ प्रत्येक पायरीवरून वर जाताना असते. बऱ्याचदा मंदिरामध्ये खालच्या पायऱ्या चढून छातीकडे जाणाऱ्या पायऱ्यावर म्हणजे वर जाणाऱ्या पायऱ्यावर मंदिर असतं. पण या मंदिराच्या बाबतीत थोडंसं वेगळेपण आहे. मंदिर थोडंसं खोलगट भागात आहे आणि वरून पायऱ्यानं खाली यावं लागतं. दुसरा पर्याय म्हणजे मंदिराच्या बाजूच्या रस्त्याचा सुद्धा आहे. अगदी मंदिराला काही वळसा घालून गावात आलं तर मागच्या बाजूनं सुद्धा मंदिराला जवळून जाता येतं, परंतु पायऱ्या चढल्याशिवाय मंदिरामध्ये जाता येत नाही. आणि शेकडो हजारो वर्षापर्यंत श्री ज्योतिबांचं हे दर्शन इथे येणाऱ्या भक्ताच्या मनातली आनंदाची भावना कायम टिकून राहणार आहे. म्हणून जे कुणी ज्योतिबाचं दर्शन करतात, ज्योतिबाकडे जातात, त्यांना सातत्यानं हा आनंद त्यांना घ्यायला मिळतो. मग आपल्या घरातलं कोणतंही महत्त्वाचं काम असो, वास्तू निर्मिती असो, शेतातली विहीर निर्मिती असो, त्याबरोबरच घरातलं लग्न असो, लहान मुलांना एखाद्या यशाबद्दलची शाबासकी द्यायचं असो, ही सगळी मंडळी डोळे झाकून आपल्या आवडत्या देवाकडे श्री ज्योतिबांकडे निघते. देवाच्या समोर तो विजय साजरा करते, तो आनंद साजरा करते, देवाकडनं अभय मागते आणि सुरक्षा मागते आणि त्यानंतर ही मंडळी परत आपल्या घराकडे निघतात. श्री ज्योतिबांचं हे दर्शन पुढच्या पिढीला निश्चितपणे सातत्यानं प्रेरणा देणारा, आनंद देणारा असेल. याही पलीकडं जसा इतिहास माणसाला नवीन जगण्याची प्रेरणा देतो, त्याच पद्धतीने श्री ज्योतिबा हे गरिबाचं, अनाथांचं रक्षण करण्याची ताकद आपल्याला देऊ, हीच या पाठीमागची भूमिका. आजचंही सांध्य दर्शन या ठिकाणी पूर्ण होत आहे. आपल्याला कसं वाटलं बघा, योग्य वाटलं तर करायला विसरू नका आणि या चॅनलसाठी नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री ज्योतिबा देव आपले कल्याण करो.